तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण एखाद्या ठिकाणी जातो व तेथून परत येतो, तर या संपूर्ण प्रवासात आपली सरासरी चाल काय राहत असेल हे शोधणं खूप गमतीशीर आहे. चला मग आपण अशा प्रकारची सरासरी चाल कशी काढतात ते बघूया. इथे बघा, हा सायकल स्वार सायकल घेऊन डोंगरावर चढण्यासाठी जात आहे. त्याने डोंगरावर 1 किलोमीटर प्रति तास या चालीने चढायला सुरुवात केली. काही वेळात तो डोंगराच्या माथ्यावर पोहोचला आणि तिथून पुन्हा तो लगेच डोंगराच्या खाली येऊ लागला. त्यावेळी येताना तो 9 किलोमीटर प्रति तास या वेगाने आला आणि ज्या ठिकाणापासून त्याने प्रवासाला सुरुवात केली होती की नाही त्या ठिकाणी तो आला. आता या ठिकाणी एका प्रश्नाचे उत्तर मला शोधायचे आहे, ते म्हणजे त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याची सरासरी चाल किती राहिली असेल. चला मग त्याची सरासरी चाल काढूयात. सर्वप्रथम सरासरी चालीची व्याख्या व सूत्र आठवा. सरासरी चाल म्हणजे एकक कालावधीत व्यक्तीने किंवा वस्तूने कापलेले एकूण अंतर. म्हणजेच सरासरी चाल बरोबर अंतर भागिले वेळ. मग या उदाहरणात त्या सायकल स्वाराने डोंगरावर चढताना व उतरताना कापलेले एकूण अंतर लक्षात घ्यावे लागेल आणि त्याला भागिले त्याच्या संपूर्ण प्रवासात लागलेला वेळ करावा लागेल. हे इतकं तर आपल्याला लक्षात आलंच असेल. पण खरी गंमत पुढे आहे. काय गंमत बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर गंमत अशी आहे, त्याने एकूण किती अंतर प्रवास केला हे आपल्याला इथे माहीत नाही. तसेच त्याला डोंगरावर चढून उतरायला एकूण किती वेळ लागला हे सुद्धा माहीत नाही. फक्त आपल्याला काय माहीत आहे, तर डोंगरावर चढताना त्याची चाल व डोंगरावरून उतरताना त्याची चाल. तरीही आपल्याला त्याच्या प्रवासाची सरासरी चाल काढायची आहे. कशी काढायची बरं, तर त्याआधी एक गोष्ट समजून घ्या. बघा, जरी डोंगरावर जाताना त्याची चाल 1 किलोमीटर प्रति तास होती, म्हणून हे अंतर फक्त 1 किलोमीटर असेल असे नाही, किंवा तिथे पोचायला त्याला 1 तासच लागला असंही नाही. हे अंतर 10 किलोमीटरही असू शकतं, म्हणजेच तिथे पोचायला त्याला 10 तास लागतील. किंवा हे 100 किलोमीटरही असू शकतं, मग तिथे 100 तास लागतील. याचा अर्थ काय होतो की त्याची चाल 1 किलोमीटर प्रति तास. मग अंतरही दिलेलं नाही, वेळही दिलेलं नाही, मग याला आपण सोडवणार तरी कसं. मग जर मी प्रथमच अशा प्रकारचं उदाहरण सोडवतो, अशा वेळी साधारणपणे मी काय काय विचार करू शकतो बरं. मी विचार करेन, अरे आपल्याला इथे 2 चाली दिल्या आहेत आणि मला यांची सरासरी काढायची आहे. तर मग गणितामध्ये जशी आपण सरासरी काढतो त्याच पद्धतीने काढूयात. मग मी इथे काय करतो, या 2 चालींची बेरीज केली व त्यांना 2ने भाग दिला, कारण इथे 2 चाली दिल्या आहेत, बरोबर ना. अशीच तर गणिती पद्धतीने आपण सरासरी काढतो. मग सरासरी काय येईल बरं, तर 1 + 9 = 10 भागिले 2. आपल्याला उत्तर मिळते 5 किलोमीटर प्रति तास. ही आपल्याला सरासरी मिळाली, बरोबर. अरे वा, हे तर खूप सोपं होतं, लगेच मला उत्तर मिळालं. मग गंमत काय बरं इथे, थोडं थांबा, काळजीपूर्वक बघा. हे असं मी सोडवलं आहे, ते बरोबर आहे का, तर हे चुकीचं आहे. चुकीचं का बरं, असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. लक्षात घ्या, हे असं आपण गणितात करतो, इथे थोडा वेगळा विचार करावा लागेल. मग इथे का बरं हे चुकीचं आहे हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल, कारण पुढे मग अशी उदाहरणं जेव्हा आपण सोडवूयात त्यावेळी आपण ती व्यवस्थित सोडवू शकू, बरोबर की नाही. मग ही सरासरी काढण्याची योग्य पद्धत काय असेल. पण सर्वप्रथम हाच विचार करा की आपण हे सोडवलं ते का बरं चुकलं. थोडासा आपल्या मेंदूला जोर द्या आणि विचार करा की कशाला हे चुकलं असेल. तर थोडक्यात लक्षात घ्या की या पद्धतीने सोडवताना आपण या डोंगरावर चढताना व डोंगरावरून खाली येताना लागलेला वेळ हा समान गृहीत धरला. म्हणजे काय, आपण काढलेली ही सरासरी चाल तेव्हाच बरोबर येईल जेव्हा डोंगरावर चढताना लागलेला वेळ आणि डोंगरावरून खाली येताना लागलेला वेळ हा समान असेल. हे समजून घ्या. आता हे कसं, तर हे उदाहरणाच्या साहाय्याने आपण चांगलं समजून घेऊया. सर्वप्रथम असं समजा, त्याला डोंगरावर चढण्यासाठी 1 तास लागला आणि उतरण्यासाठी 1 तास लागला, म्हणजे इथे दोन्ही वेळा समान आहेत, बरोबर. आता हे काही खरं नाही, पण फक्त समजण्यासाठी हे गृहीत धरलं आहे. मग आता यानुसार सरासरी चाल काय असेल. जर त्याला वर जाण्यासाठी 1 तास लागतो, म्हणजे तो 1 किलोमीटर प्रति तास या चालीने 1 किलोमीटर वर जातो आणि खाली यायला सुद्धा 1 तास लागतो, म्हणजेच 9 किलोमीटर प्रति तास या चालीने तो 9 किलोमीटर खाली येईल. मग एकूण अंतर किती झाले, तर 1 + 9 = 10 आणि एकूण वेळ किती,
तर 1 तास आणि 1 तास बरोबर 2 तास. आता यांचा आपण भाग घेतला तर सरासरी चाल किती असेल तर 5 किलोमीटर. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं, सरासरी चाल 5 किलोमीटर प्रति तास ही कधी येईल, जेव्हा त्याला डोंगरावर जाण्यासाठी लागलेला वेळ हा खाली उतरण्यासाठी लागलेल्या वेळा इतकाच असेल. तर लक्षात घ्या, जरी आपण 2 तास वर जाण्यासाठी आणि 2 तास खाली येण्यासाठी वेळ लागला असं गृहीत धरलं तरीही उत्तर हेच येईल. बघायचं कसं, बघा, जर तो 2 तास डोंगर चढतोय तर तो दुप्पट अंतर पार करेल आणि 2 तास खाली येईल तेव्हा पुन्हा अंतराच्या दुप्पट प्रवास करेल, म्हणजे एकूण अंतर सुद्धा दुप्पट होईल. कारण वेळ दुप्पट होतोय, त्याच प्रकारे वेळ सुद्धा दुप्पट होईल ना. 2 तास व 2 तास 4 तास. आता आपण पुन्हा जर सरासरी घेऊ तर हे दोघे बाद होतात व पुन्हा आपल्याला तेच उत्तर मिळते. म्हणजे इथे काय लक्षात येते की इथे लागलेला वेळ कितीही असो, पण ज्यावेळी डोंगरावर जाण्यासाठी व डोंगरावरून खाली येण्यासाठी लागलेला वेळ समान असेल तेव्हाच ही पद्धत उपयोगी ठरते. आणि मग या ठिकाणी उत्तर हे 5 असेल. म्हणजे ही सरासरी 1 व 9 यांच्यामध्ये येते. पण या उदाहरणाचा विचार केला तर तुम्हाला वाटते का डोंगरावर जाण्याची वेळ व डोंगरावरून खाली येण्याची वेळ समान असेल का? तुम्हाला वाटते का की डोंगरावर जाण्यासाठी जितका वेळ लागला असेल तितकाच वेळ खाली येण्यासाठी लागला असेल? उत्तर असेल नाही, हे शक्य नाही. बरोबर, कारण डोंगरावर जाताना तो खूप हळूहळू गेला असेल. जर आपण हे ॲनिमेशनने बघितलं तर बघा, हा वर जाण्यासाठी खूप वेळ घेत आहे. एकदम सावकाशपणे तो डोंगरावर पोहोचला व त्याला तिथे पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागला आहे. आणि जेव्हा तो खाली येतो तो वेगाने खाली येतो आणि खाली येण्यासाठी लागलेला वेळ हा कमी आहे. म्हणजेच इथे वर जाण्याचा वेळ हा खाली येण्याच्या वेळे इतका नाही. तो खाली येण्याच्या वेळेच्या तुलनेत तो वर जाण्यासाठी खूप वेळ घेत आहे. तर मग यामुळेच उत्तर हे 5 किलोमीटर असू शकत नाही आणि त्यामुळेच ही पद्धत चुकीची ठरते. मग आता आपल्याला समजलं की सरासरी चाल ही 5 किलोमीटर तर नक्कीच नसणार. बरोबर, पुढे सोडवण्याआधी एक मुद्दा समजून घेऊया. तुम्हाला काय वाटतं, याचं उत्तर 5 पेक्षा कमी येईल की 5 पेक्षा जास्त येईल? थोडा विचार करा, म्हणजे ही संकल्पना आपल्याला चांगली समजून येईल. तुम्ही व्हिडिओ थोडा वेळ थांबवा व विचार करून बघा. जर तुम्हाला याचं उत्तर 5 पेक्षा कमी मिळते तर तुम्ही बरोबर आहात. तुम्ही विचार करू शकता की असं का? जर हा दुचाकीस्वार वर जाण्यासाठी व खाली येण्यासाठी समान वेळ घेतो तर उत्तर किती येते? 5. हे आपण पाहिलं. म्हणजेच ते 1 व 9 यांच्यामध्ये येते. पण आपण पाहिलं 1 किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना तो खूप वेळ घेत आहे. म्हणजे इथे लक्षात येऊन जाते की सरासरी चाल जी आहे ती या 1च्या जवळपास असली पाहिजे. म्हणजेच आपलं उत्तर हे 1 व 5 यांच्यामध्ये असायला हवं. मग त्यानुसार सरासरी चाल ही 5 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी असेल. आता या ठिकाणी जर आपण हे अंतर व वेळ थोडं वाढवून लक्षात घेतलं तर कदाचित आपल्याला लवकर लक्षात येईल. तर असं समजा, त्याने वर जाताना 1000 तास प्रवास केला आणि खाली येताना त्याने फक्त 1 तास वेळ घेतला. तर पुन्हा लक्षात घ्या, हे काही खरं नाही, आपण फक्त समजण्यासाठी गृहीत धरलं आहे. जर त्याने 1000 तास डोंगरावर चढण्यासाठी प्रवास केला तर त्याने पार केलेले अंतर 1000 किलोमीटर असेल आणि खाली येताना 9 किलोमीटर असेल. बरोबर, मग एकूण अंतर बरोबर किती झाले तर 1009 किलोमीटर. आणि एकूण वेळ काय असेल तर 1000 तास वर जाण्यासाठी अधिक 1 तास खाली येण्यासाठी, म्हणजेच 1001 तास. तर मग आता सरासरी चाल किती असेल? इथे बघा, याचं उत्तर जवळपास 1 किलोमीटरच्या आसपास येते. बरोबर, हे 1 पेक्षा जास्त असेल, पण नीट बघितलं तर 1च्या खूप जवळ येईल. तर या उदाहरणाने आपल्याला समजून आले असेल की सरासरी चाल ही 1च्या जवळ असावी, कारण 1 किलोमीटर प्रति तास या चालीने तो खूप वेळ घेत आहे. तर मग आता अशा प्रकारची सरासरी चाल काढण्यासाठी काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला समजलं. मग चला आता योग्य उत्तर काय असेल ते बघूया. हे सर्व मी खोडून टाकतो. आता पुन्हा बघू की या सूत्राचा वापर होतो की नाही आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी या सूत्राचा वापर कसा करावा. कारण अंतर दिलेले नाही, तसेच वेळ सुद्धा दिलेली नाही. पण इथे आपण अंतर गृहीत धरू शकतो. तर मग त्या सायकल स्वाराने पार केलेले हे अंतर D इतके आहे असे मानूया.
तर मग त्याचे एकूण अंतर किती असेल? तर बघा, वर जाताना तो डी एवढे अंतर जातो आणि खाली येताना पुन्हा तो डी एवढे अंतर येतो. म्हणजेच त्याने कापलेले एकूण अंतर हे 2D असेल. आणि मग हे अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला असेल बरं? आपल्याला माहिती आहे की डोंगरावर जाताना व खाली येताना लागलेला वेळ हा समान नाही. वर जाताना त्याला वेळ जास्त लागला, म्हणून हा वेळ आपण T1 मानूयात. आणि खाली येताना त्याला वेळ कमी लागला, म्हणून हा वेळ आपण T2 मानूयात. मग एकूण वेळ किती झाला? तर T1 अधिक T2. आता काय करायचं की आपल्याला सरासरी चाल मिळेल. तर मग आपण विचार करू की हे T1 आणि T2 किती असतील हे आपण काढू शकतो का? सर्वप्रथम त्याचे डोंगरावर जाताना होणारी हालचाल लक्षात घेऊ. आपल्याला माहिती आहे अंतर हे D आहे व या ठिकाणी चाल ही 1 किलोमीटर प्रति तास, म्हणजे इथे आपण वेळ T1 काढू शकतो. चाल बरोबर अंतर भागिले वेळ, त्यावरून आपण T1 काढू शकतो. अशाच प्रकारे खाली येणाऱ्या हालचालीसाठी सुद्धा आपण T2 काढू शकतो. इथे सुद्धा आपल्याला अंतर व चाल माहीत आहेच. तर अशा प्रकारे आपण T1 व T2 काढू शकतो व जेव्हा आपल्याला त्यांच्या किमती माहीत होतील त्यांना T1 आणि T2च्या जागी ठेवून आपण याला सोडवू शकतो. आता तुम्ही काय करा, तुम्ही थोडा वेळ हा व्हिडिओ थांबवून तुम्ही स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण सोबत याला सोडवूयात, चालेल ना? मग बघा, सर्वप्रथम त्याला डोंगर चढण्यासाठी किती वेळ लागला हे काढूया. तर चाल बरोबर अंतर भागिले वेळ, चाल बरोबर 1 किलोमीटर प्रति तास. इथे मी एकक नाही लिहित. बरोबर अंतर D भागिले वेळ T1, म्हणजेच T1 बरोबर अंतर भागिले चाल असं आपल्याला मिळेल. तर T1 बरोबर D भागिले 1 हे आपण फक्त D म्हणून लिहू शकतो. आता त्याचा डोंगरावरून खाली येताना वेळ काढूया. तर यासाठी पुन्हा आपण चाल बरोबर अंतर भागिले वेळ हे सूत्र वापरूया. तर चाल बरोबर 9 बरोबर अंतर D भागिले वेळ T2. तर मग T2 बरोबर D भागिले 9. मग आता आपण या किमती या T1 व T2च्या ठिकाणी ठेवूयात आणि बघूयात आपल्याला उत्तर मिळते का ते. तर सरासरी चाल बरोबर 2D भागिले T1 म्हणजेच D अधिक T2 म्हणजेच D भागिले 9. तर मग आता हे बीजगणिताचा वापर करून सोडवूया. बघा आपल्याला काय मिळते. अंशामध्ये आपल्याला मिळते 2D आणि छेदामध्ये हा D इथे सामायिक निघतो, तर त्याला मी असा बाहेर लिहिला आणि कंसामध्ये मला मिळतं 1 अधिक 1 भागिले 9 कंस पूर्ण. आता हा D मी सामायिक का काढला, तर इथे हा D व हा D बाद होतो. मग आता इथे फक्त संख्या उरतात. मग यांना आपण पुढे सोडवूया. आता अंशामध्ये 2 राहिले व छेदामध्ये यांना सामायिक छेद पद्धतीने सोडवले तर यांचा सामायिक छेद मिळतो 9 व अंशामध्ये 9 अधिक 1. इथे छेदामध्ये हा आपल्याला अपूर्णांक मिळतो, त्यामुळे हे सोडवताना थोडं काळजीपूर्वक सोडवायचं. आता पुढे आपण याला सोडवल्यावर आपल्याला अंशस्थानी मिळणार 2 भागिले हा जो अपूर्णांक आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. सो याचं उत्तर काय येईल, तर 9 अधिक 1 म्हणजेच 10 भागिले 9. मग आता आपण कसं सोडवायचं बघा. तर अंशामध्ये 2 आहेत. आता काय करायचं, या भागाकाराचं आपल्याला गुणाकारात रूपांतर करायचं आहे. मग 2 गुणिले इथे छेदाचा व्यस्त घ्यायचा म्हणजे 9 भागिले 10. याचं उत्तर येतं 18 भागिले 10. आणि पुढे याला सोडवलं तर आपल्याला मिळते 1.8 म्हणजेच 1.8 किलोमीटर प्रति तास. आणि हेच आपलं उत्तर आहे. तर ही सरासरी चाल आहे. त्या सायकल स्वाराच्या त्याच्या संपूर्ण प्रवासासाठी सरासरी चाल ही 1.8 किलोमीटर प्रति तास आहे. आणि आपण आधी गृहीत धरलं होतंच की याचं उत्तर हे 5 किलोमीटरपेक्षा कमीच येईल व ते 1च्या जवळपास असेल, कारण 1 किलोमीटर प्रति तास या वेगाने त्याने खूप वेळ घेतला होता. तर मग अशा प्रकारे योग्य उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. तर पुन्हा हे सोडवून बघा, ज्यामुळे हा मुद्दा तुम्हाला अजूनच चांगला समजेल. धन्यवाद.